गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. तर आपण वन शॉटची जी सिरीज चालू केलेली आहे त्याला तुमचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आय होप की तुम्हाला पेपरामध्ये खूप मदतगार साबित होत असन ही वेब सिरीज म्हणल्यापेक्षा ही सिरीज वेब सिरीज मिर्झापूर 1, मिर्झापूर 2, 3 आता पिक्चर यायला लागला का नाही. इट्स ओके सर म्हणत असं लेक्चर. तर मग तुम्ही तुमच्या कमेंट थ्रू मला रिस्पॉन्स देऊ शकता की सर लेक्चर समजते नाही समजते, तुमच्या पेपरसाठी किती महत्वाचं ठरते. ओके, तर चला डिस्कशन आपण करतच राहू. गप्पा मारणं हा स्वभाव असला पाहिजे. काही पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही. ट्रेस लेने का नहीं, ट्रेस देने का नहीं, क्योंकि आपके सपोर्ट के लिए अब मंथन मंथन पे भरोसा, सब कुछ कर देगा तुम्हारा पार. ओके, तर आजचा विषय आपला कोणचा पेपर आहे 16 तारखेचा ॲग्रो 232. आम्हाला 234 होता, तुम्हाला 232 आहे. ओके, तर चला खरीप क्रॉप प्रोडक्शन. सुरुवातीला विषय काय माहिती का, खरीप क्रॉप प्रोडक्शन हा जो पेपर पॅटर्न एक वेळ तुम्ही पेपर पॅटर्न समजून घ्या. कशा प्रकारे क्वेश्चन आन्सर विचारले जातात आणि कशा प्रकारे आपल्याला लिहायचे हे तुम्ही समजून घ्या. आतापर्यंत तुम्ही जे पेपर दिले ना त्या पेपरामध्ये ह्या पेपरामध्ये खूप डिफरन्स आहे. हिच्यात तुम्ही लिहिताना चुकले म्हणजे सगळं चुकलं. आता तुम्हाला असं वाटत असून सर हे पाठ करा, म्हणजे सीड रेट पाठ करा, सीड फर्टिलायझर डोस पाठ करा, त्यानंतर स्पेसिंग पाठ करा सर, त्यानंतर केमिकल पाठ करा सर, त्यानंतर इरिगेशन किद्दा करायचं ते पाठ करा सर, विडिंग किद्दा करायचं ते पाठ करा सर, त्यानंतर बॉटनिकल नेम, क्रोमोझोम नंबर सगळं सर पाठच तर करायचं आहे. मग तुम्ही शिकवणार काय. पण तुम्हाला एक सांगतो, व्हिडिओ बघितल्याच नंतर शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्ही म्हणसान सर आय एम रिलॅक्स नाऊ, मला सर सगळं आलं, आता तुम्ही पेपर आणून द्या, कोणचं पण क्रॉप आणा, मी लिहून देतो. वेट अँड वॉच. मी सांगतो, मी पण कधी पाठ नाही केलं, मग पाठच होत नाही. आता पण नाही होणार, पुढं पण नाही होणार. ओके, तर सुरुवातीला आपला राईस. त्याच्यात पहिले पेपर पॅटर्न समजून घ्या. तर तुम्हाला पहिले असा क्वेश्चन फर्स्ट राहील. जर क्वेश्चन फर्स्ट 4 मार्क्सचा जर असला, त्यामध्ये सुरुवातीला ए म्हणजे तुम्हाला विचारण इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स असंच नाही की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स विचारण, सॉइल अँड क्लायमेट विचारण, त्यानंतर काही विचारू शकतं. समजा आपण इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स धरू, बी विचारण तुम्हाला सॉइल अँड क्लायमेट. ओके, सी विचारण इरिगेशन, त्यानंतर डी विचारण यील्ड अँड हार्वेस्टिंग. ओके, तर अशा प्रकारे पेपर पॅटर्न असतो. मग हे चेंज होतं वेगवेगळ्या क्रॉपचं. समजा इथं आता सोयाबीन क्रॉप जर सोयाबीन क्रॉप घेतली तर सोयाबीन क्रॉप मध्ये वेगळे विचारण. मग इथं तुम्हाला इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट न विचारता इथं दुसरं काय विचारण, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट न विचारता तुम्हाला वीड मॅनेजमेंट विचारण. ओके, वीड मॅनेजमेंट विचारण. इथं इरिगेशन न विचारता तुम्हाला दुसरं सीड अँड स्विंग विचारण. इथं यील्ड न विचारता पेस्ट अँड डिसीजेस विचारण. इथं सॉइल अँड क्लायमेट न विचारता तुम्हाला मेडिसिनल यूज किंवा कोणचा जर समजा ते स्पेसिफिक यूज असेल तर तो विचारण. त्यानंतर नसेल तर ऑइल कंटेंट विचारण. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह साठी झाली. तुम्हाला पेपर पॅटर्न समजला कशा प्रकारे येणार आहे. आता तुम्हाला याच्यात आन्सर सांगतो कशा प्रकारे लिहायचे. आता एक जसं जसं टॉपिक येईल तसं मी तुम्हाला पेपर पॅटर्न समजला ना. आता हे पेपर पॅटर्न मध्ये कसं आहे, सगळं ध्यानात ठेवायचं की आपल्याला स्पेसिफिक मुद्दे न लिहिता पुन्हा मुद्दे लिहून एक्सप्लेन पण केले गेले पाहिजे. आणि कोण्या पॉईंटमध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की इथं चुकतात पोरं की सर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स झालं म्हणजे काय लिहायचं. त्यानंतर सीड अँड सीड रेट मध्ये फक्त सीड रेट एवढा 10 किलो आणि सोईंग म्हणजे सर एक लिहून टाकायचं. ड्रिलिंग नव्हतं किंवा हँड ब्रॉडकास्टिंग कोण्या मेथड नव्हतं, तेवढंच लिहायचं सर. नाही, तिच्यात पण खूप सारे मुद्दे जे आपल्याला कव्हर अप करायचे. तुम्हाला मार्क कसे पडतील जास्त हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो.
आणि मी एक PDF तयार केली, त्यात मोस्ट इम्पॉर्टंट सर्व क्वेश्चन, त्यानंतर सर्व पॉईंट जे इथं सांगितले ते मी कव्हर अप केलेले, ते तुम्ही तेवढं वाचून जा. मोर अँड अबो तुम्हाला कसं ध्यानात ठेवायचं ते पण मी इथं सांगतो. सुरुवातीला तुमचा जो क्रॉप आहे ते राईस. राईसचे पहिलं बॉटनिकल नेम ओरायझी सटायवा. ओके, समजलं? बॉटनिकल नेम समजलं. त्यानंतर सर आता राईस कोण्या फॅमिलीची ते लिहू शकता. पोएसी, ग्रॅमेसी. ओके, पोएसी लिहायची. ओके, त्यानंतर सर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय? इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स तुम्ही रोजच्या खाद्यात ते खाता, बरोबर आहे. ओके, कुकिंगसाठी वापरता, हाय एनर्जी सोर्स आहे. त्यानंतर त्यात स्टार्च आहे. त्यानंतर सर आपण कोंबड्यांना खाण्यासाठी दाणे टाकतो, याचे तांदूळाचे टाकतो ना, ते लिहायचं. नंतर इडली बनवण्यासाठी वापरतो, बरोबर आहे, काही असंच बनवतो ना. त्यानंतर सर आपल्या ओव्हरऑल इंडियामध्ये 70% पॉप्युलेशन ही तांदूळावर डिपेंडंट आहे, बरोबर आहे. झालं, इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट आलं. त्यानंतर फॅट पर्सेंट, प्रोटीन पर्सेंट लिहायचं. त्यानंतर याच्यात कॅल्शियम कसं असतं? लो असतं. राईसमध्ये कॅल्शियम लो असतं आणि फॅट पर्सेंट किती असतं? 2 ते 2.5%. ओके, आता याच्यात ओरिजिन, पहिला जो गोष्ट ध्यानात ठेवायचा तो ओरिजिन. ओके, तो ओरिजिन याचा साऊथ ईस्ट एशिया. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे फॅट पर्सेंटेज किती आहे? सर फॅट पर्सेंटेज 2 ते 2.5 आहे. ओके, लो इन कॅल्शियम आहे. ओके, त्यानंतर सर कुकिंग साठी वापरतात. हे झाले याची इम्पॉर्टंट समजले इथपर्यंत. त्यानंतर सर क्लायमेट कसं लागल? आता क्लायमेट कसं लागल? सर तांदूळाला जास्त पाणी लागतं. सुरुवातीला डोक्यात ध्यानात ठेवा, जास्त पाणी लागतं म्हणजे सर हाय रेनफॉल एरिया. क्लायमेट मध्ये कसं लागन सर? हाय रेनफॉल लागन सर. त्यानंतर टेम्परेचर कसं लागन? उन्हाळ्यात येईन का? नाही सर, मग लो टेम्परेचर लागन. आता तुम्हाला इथं 2 गोष्टी सांगतो मी. कोणताही क्रॉप येऊ, खरीपचा क्रॉप आला ना, हे बघा 22 ते 26 डिग्री, संपला विषय. लिहून या. आणि लिहिताना डबल काय लिहायचं माहितीये का? लो टेम्परेचर 10 डिग्री पेक्षा लो टेम्परेचर काय? हार्मफुल आहे इन नाईट. समजलं? आता तुम्हाला 2 लाईनी सापडल्या की काही नाही आठवलं तर 22 ते 26 डिग्री तापमान लिहून यायचं. त्यानंतर राईस असलं तर हाय रेनफॉल लिहायचं. लो टेम्परेचर 1 लाईन झाली. त्यानंतर 10 डिग्री पेक्षा कमी तापमान हे लिहून येऊ शकता तुम्ही. ओके, मी तुम्हाला काय सांगते कन्सेप्ट की आय टायमवर नाही आठवलं तर काय लिहायचं, आणि हे चुकीचं कोणीच देऊ शकत नाही. ओके, त्यानंतर टेम्परेचर झालं. त्यानंतर सॉइल कशी लागल? आता मला एक सांगा, इथपर्यंत आलं. त्यानंतर आता हे कसं आहे, कोणचं क्रॉप आहे त्या हिशोबाने लिहायचं. ओके, आता एवढं झालं. आता सर सॉइल कशी लागल? सॉइल कशी लिहायची? मी एकदाच आयडिया सांगायला लागलो, मग हर वेळेस मी सगळ्याची सॉइल ते नाही करणार. एकदाच आयडिया सांगतो. पहिली गोष्ट, आता वेल ड्रेन हिच्यात लिहू शकत नाही का? कारण की हिच्यात आपल्याला पाणी तुंबून ठेवावं लागतं. ओके, राईस सोडून बाकीच्या पिकात वेल ड्रेन सॉइल लिहायची. राईस सोडून बाकीचे जे खरीपचे पिकं आहे तिच्यात वेल ड्रेन सॉइल लिहायची. मी 2दा सांगतो. ओके, आता हिच्यात काय करावं लागतं? आपल्याला पाणी धरून ठेवावं लागतं. मग सँडी सॉइल चालन का? सँडी सॉइल मध्ये पाणी थांबतं का? नाही थांबत सर. मग सँडी सॉइलच्या जागी मग इथं काय? क्लेई सॉइल. सर क्लेई सॉइल चालन, सिल्टी सॉइल चालन ना सर, लोमी सॉइल चालन. ओके, चालणार कोणची नाही? सँडी सॉइल. का? आपल्याला पाणी तुंबून ठेवायचंय. मग कोणची? क्लेई लोम हेवी सॉइल लागेल. कशासाठी? वॉटर होल्डिंग साठी. इथं ही स्टेटमेंट पण लिहायचं की वॉटर होल्डिंग साठी लागेल.
समजलं? आता हे पाठ करायच्या गोष्टी का तांदूळाला जास्त पाणी लागतं हे आता झालं. जास्त पाण्यावर टेम्परेचर पण लिहू शकता, हाय रेनफॉल पण लिहू शकता, सॉइल कशी लागेल ते पण लिहू शकता. झालं. त्यानंतर आता याच्या कल्टिवेशनच्या मेथड आहे 4. हिच्यावर प्रश्न येऊ शकतो की बा राईस मध्ये काहीच नाही आलं तर मग काही कल्टिवेशनच्या मेथड. कल्टिवेशनच्या पहिले मेथड आहे ड्राय अँड सेमी ड्राय. सेमी ड्राय सिस्टम. ओके, सेमी ड्राय सिस्टम. त्यानंतर दुसरी येते वेटलँड. त्यानंतर तिसरी येते एसआरआय सिस्टम. चौथी जी सिस्टम आहे डायरेक्ट सीडलिंग. ओके. आता सेमी ड्राय सिस्टम म्हणजे काय माहिती का? रेनफेड म्हणजे आपण मान्सूनच्या पाण्यावरच, म्हणजे मान्सूनचं जे पाणी येतं तिच्यावरच आपण ते घेतो. नॉन इरिगेटेड, यालाच काय म्हणू शकतो आपण? नॉन इरिगेटेड म्हणजे इरिगेशन देतो तिथं नाही सर. मग हे काय आलं वेटलँड, इथं काय आलं इरिगेटेड. हे काय झालं सर इरिगेटेड. ओके, इथं पाणी देत नाही मग सर. मग पाणी देत नाही सर, मग पीक किती दिवसाचं पाहिजे? 100 ते 120 दिवसाचं. मग इथं पीक किती दिवसाचं असेल? 100 ते 120 दिवसाचं. इकडं लॉंग डे चालू शकतं सर. ओके, आता या गोष्टी तुम्ही समजून घ्या, समजून चला. कोण म्हणतंय सगळे जण काय माहिती का खरीप क्रॉप हा विषय सर समजून सांगायचा नाही, नुसता पाठांतराचा आहे. मी तुम्हाला इथं उभं राहून सांगतो की हा विषय पण समजून सांगायचा आहे. हा तर सगळ्यात सोपा विषय. ओके, आता वेट ड्राय मध्ये समजलं तुम्हाला? ड्राय मध्ये किती मग सर रेनफॉल किती असेल? मान्सूनचा रेनफॉल किती पडतो? 800 ते 1000 mm. ओके, इयरली रेनफॉल. त्यानंतर 100 ते 105 दिवसाचं ते. आता सेमी ड्राय मध्ये काय करतो आपण? ड्राय मध्ये ते झालं. सेमी ड्राय मध्ये लास्टला पाणी देऊ शकतो, एखादं पाणी देऊ शकतो आपण. ओके, त्यानंतर काय सांगतो सर? सीड ट्रीटमेंट कशी करायची? सीड ट्रीटमेंट हा एक विषय. आता हे समजलं दोन्ही. आता एसआरआय मेथड काय माहिती का? ही टेस्टेड आहे चायनामध्ये. ओके, हिच्यात काय केलं जातं? याला सीड किती लागतं? 5 kg सीड लागतं. ओके, 5 kg सीड लागतं. एसआरआय मेथड टेस्टेड इन चायना, 5 kg सीड लागतं. त्यानंतर ही कमी पाण्यावर येतं, लो वॉटरवर येतो. ओके, त्यानंतर सर हिचं 1.7 टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन आहे, म्हणजे 70 क्विंटल पर्यंत एवढं उत्पादन याचं. समजलं? एसआरआय मेथड म्हणजे काय? डायरेक्ट सीडलिंग म्हणजे डायरेक्टली सीड पेरणं. आता वेटलँड मेथड म्हणजे तुम्हाला समजली नसेल अजून. वेटलँड मेथड म्हणजे काय माहिती का? तुम्ही पाहिले का धान लावतात सर, असं खड्डे करत राहते, खड्ड्यात पाणी राहते, एवढं पाण्यात म्हणजे पाण्यात लोक जातात, पाण्यात जाऊन असं धान लावतात. ते व्हिडिओ पाहतो ना आपण, तेच. ओके, त्याला म्हणतात ती मेथड. कोणची? वेटलँड मेथड. आता सीड ट्रीटमेंट कशाने करायची? तर आता सीड ट्रीटमेंट आता हा तुम्हाला येऊ शकतो की आता सीड अँड सोईंग मध्ये सीड ट्रीटमेंट लिहायची. ध्यानात ठेवा, सीड अँड सोईंगचा मुद्दा आला, सीड ट्रीटमेंट लिहायची, सीड रेट लिहायचा, सीड स्पेसिंग लिहायची. आता मी जी पीडीएफ बनवलेली आहे तिच्यात सगळं तुम्हाला एकदम क्लिअर आहे. हे पहा, पीडीएफ अशी आहे ना, नो चॅलेंज. तुम्हाला एक सांगू शकतो, नो चॅलेंज आहे. ओके, आता पहिली गोष्ट वेटलँड जे वेट कल्टिवेशन आहे ना ते समजून घेऊ. आता ड्रायलँड समजलं? ड्रायलँड म्हणजे अपलँड. आता तुम्हाला एक समजून सांगतो, हे जे आहे ना हे ड्रायलँड म्हणजे सारख्या जमिनीवर आपण ते करणं. वेटलँड म्हणजे काय? समजा हे जे ब्लॅक कलरचं आहे ना, हे खड्डे करेले आपण, हे जे पाणी तुंबेले, हे समजा पाणी तुंबेली, या पाणी तुंबेलीच्यात तांदूळ लावणं म्हणजे वेटलँड. अपलँड म्हणजे पाणी नाही, सारख्या जमिनीवर. ओके, त्याला लोलँड पण म्हणतात. समजलं? अपलँड, लोलँड. त्यानंतर आता वेट नर्सरी बेड तयार करायचे. ओके, सीड रेट किती लागतो? 50 ते 60 kg प्रति हेक्टर. वेटलँड साठी 50 ते 60 kg
प्रति हेक्टर कशासाठी? वेटलँड साठी सीड. ओके. आणि ते जर ड्रायलँड असते सर, ड्रायलँड साठी थोडं जास्त लागतं. ड्रायलँड साठी जे सीड रेट लागतं ते हे 100 kg. तर तुम्ही 80 ते 100 लिहायचं, रेंज लिहायची कधी पण 80 ते 100 kg सीड. ओके. कधी पण रेंज लिहायची. आता केजी पर हेक्टर असं लिहायचं, केजी पर हेक्टर. फक्त केजी नाही लिहून जमत, पर हेक्टर लिहावंच लागेल तुम्हाला. एक तर केजी असं पर हेक्टर लिहा किंवा केजी पर हेक्टर असं लिहा, पण केजी पर हेक्टर लिहा. तुम्ही सगळं अॅक्युरेटली लिहिणार, फक्त युनिट नाही टाकणार, तुम्हाला मार्क भेटणार नाही. हे समजलं? किती लागतंय जमिनीला. ओके. तर नर्सरी बेड प्रिपेअर करताना पहिले बेड तयार करून घ्यायचे, बेडवर ते लावायचं. आता बेड प्रिपेअर करताना हे ध्यानात ठेवायचं, जर जून महिन्यात आपल्याला जर तांदूळाची पेरणी करायची असेल, म्हणजे सोईंग करायची असेल, त्याच्या 30 दिवसा अगोदर, 20 ते 30 दिवसा अगोदर आपल्याला बेड प्रिपरेशन चालू करावं लागेल, म्हणजे मेच्या 2 ते 5 तारखेच्या दरम्यान. ओके. समजलं? त्यानंतर फील्ड प्रिपरेशन करताना आता पडलिंग कोणाला माहिती का? पडलिंग काय कन्सेप्ट असते? पडलिंग म्हणजे आता ही जमीन आहे. ओके. ही जमीन झाली, तर हिच्यात किती पाणी टाका, पाणी तुंबून राहणार आहे सर? नाही सर, जमिनीत पाणी तुंबत नसतं. पण मग तीच प्रोसेस, पडलिंग म्हणजे काय प्रोसेस? जमिनीत पाणी तुंबण्यासाठी जे पण हिच्यावर प्रोसेस केली जाते पाणी तुंबून ठेवण्यासाठी, त्या प्रोसेसला काय म्हणतात? पडलिंग. तर पडलिंगची डेफिनेशन काय? दिस इज अ इसेन्शियल प्रिपरेशन ऑफ लो लँड राईस इन्व्हॉल्व थ्रूली वर्किंग द वेट फील्ड कन्वर्ट इंटू सॉफ्ट मड. कन्वर्ट काय करतं? सॉइलला सॉफ्ट मड मध्ये कन्वर्ट करतं आणि क्रिएटिंग इम्प्रिव्हिजिव्ह लेअर हार्डपॅन तयार करतं. म्हणजे हे काय झालं? हार्डपॅन तयार झाली, मग पाणी जीर पण काहत नाही, मग या फील्ड मध्ये पाणी थांबून राहील. ओके. आता त्यानंतर सर पडलिंग झालं, मग याचे बेनिफिट काय करतं? बेनिफिट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढतं, पर्क्युलेशन म्हणजे वॉटर जे आत जाणार आहे पर्क्युलेशन कमी करतं. त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग कधी करू शकतो आपण? ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी 20 ते 30 दिवसाचं सीडलिंग झालं की आपण ट्रान्सप्लांटिंग करतो. ओके. 20 ते 30 दिवसाचं सीडलिंग झालं, ट्रान्सप्लांटिंग करतो. म्हणजे सर मार्चच्या जर 5 तारखेला लागला असेल तर आपण जूनच्या 1 तारखेला हे ते करू शकतो, म्हणजे सो करू शकतो. समजलं? त्याच्यानंतर डबलचा जो विषय येतो की जर सर सीड अँड सोईंग जर आलं, काय काय लिहायचं? सीड अँड सोईंग जर आलं तर पहिले सीड सिलेक्शन म्हणजे काय लिहायचं माहितीये का? सीड अँड सोईंग आलं, सीड सिलेक्शन मध्ये एक युनिफॉर्म साईज सीड सिलेक्ट करायचे, बोल्ड करायचे, कलरफुल करायचे. त्यानंतर सीड ट्रीटमेंट. आता राईस साठी 3% ब्राइन सोल्युशन, 3% ब्राइन सोल्युशन. त्यानंतर एक ध्यानात ठेवा, कॅप्टन प्लस थायरम. ओके. 3 ग्राम नाही, 2.5 ग्राम. ओके. हे असं लिहायचं, 2.5 ग्राम पर केजी सीड. ओके. 2.5 ग्राम पर केजी सीड असं लिहायचं. ओके. त्यानंतर जर समजा सर लेग्युमिनस असले तर रायझोबियम. हे पहा, ही जी गोष्ट सांगायला लागलो मी, तुम्ही पाठ करायचं काम नाही कुठं. त्यानंतर सिरियल जर असले तर सर, सिरियल्स असले तर काय लिहायचं? ॲझोस्पिरिलियम. ओके. ॲझोस्पिरिलियम. त्यानंतर सर समजलं, एक कॉमन लिहू शकता तुम्ही पीएसबी कॉमन लिहू शकता, लेग्युमिनसला पण आणि पल्सेसला म्हणजे सिरियल्सला पण. आता हे जे कॉमन पॉईंट सांगतो ना, हे कॉमन पॉईंटच आठवतात. मला माहिती तुम्ही किती पाठ करा नाही आठवत, पेपरात गेल्यावर नाही आठवत ना, म्हणून जे कॉमन सांगतो ते ध्यानात ठेवा. ओके. त्यानंतर रिकमेंडेशन. आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर आलं, त्यानंतर हे सीड ट्रीटमेंट झालं, त्यानंतर हिचं डबल काय लिहायचं सर? सीड रेट. ओके. किती सांगितलं आपण सीड रेट इथं? 60 किलो. ओके. 60 ते 70 kg
पर हेक्टर. ओके, असा सीड रेट लिहायचा. त्यानंतर स्पेसिंग. आता सर तांदूळाची स्पेसिंग किती आहे? 15 x 15 सेंटीमीटर. त्यानंतर मेथड ऑफ सोईंग. मेथड ऑफ सोईंग मध्ये इथं काय लिहू शकतो आपण? ट्रान्सप्लांटिंग. ओके, ट्रान्सप्लांटिंग. त्यानंतर ड्रिलिंग. ओके, या हे बघा, हे 5 पॉइंट मेनली आले म्हणजे आलेच पाहिजे. त्यानंतर सीड डेप्थ किती? 2 to 3 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरच्या वर कोणाचीच लिहायची नाही. ओके, खरीप मध्ये. त्यानंतर झालं सीड डेप्थ झाली. त्यानंतर टाइम ऑफ सोईंग सगळ्याचं जुलै लिहायचं. काही नाही आठवलं तर जून लिहायचं. सगळ्याची सोईंग जून लिहायची. 5 सेंटीमीटर पर्यंत डेप्थ लिहायची. स्पेसिंग मी सांगतो सगळ्याची. आता एक सोईंग कम्पेअर करून सांगतो, कारण की एक समजून सांगायला तुमचा टाइमपास नाही करत. त्यानंतर मेथड ऑफ सोईंग, ट्रान्सप्लांटिंग इथं लिहिली. बाकी पुढच्या याची ड्रिलिंग लिहायची, कॉटनची आणि तूरची डिबलिंग लिहू शकता. त्यानंतर सीड रेट चेंज होईन. सीड ट्रीटमेंट सगळ्या सारखी लिहायची. फक्त कुठं ऍज अ स्पेरिलम लिहायचं, कुठं ऍज PSB सगळ्यासाठी कॉमन लिहायचं. कॅप्टन थायरम सगळ्यासाठी कॉमन लिहायचं. त्यानंतर 3% बाय सोल्युशन फक्त राईस साठी लिहायचं. त्यानंतर बाकी रायझोबियम आपल्या लेग्युमिनस साठी लिहायचं. ओके, हे झालं सीड अँड स्पेसिंग मध्ये. समजलं काय काय लिहायचं? मी राईस मध्ये याच्यामुळे समजून सांगते की तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, त्यानंतर रिकमेंडेड डोस. आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंट लिहिताना रिकमेंडेड डोस. सुरुवातीला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर प्रश्न आला की बा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट लिहा, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, तर काय करतात माहिती सगळेजण की बा समजा 100 नायट्रोजन, आता 100 नायट्रोजन, 50 फॉस्फरस, 50 के झालं. असं NPK kg पर हेक्टर. तुम्हाला वाटतं म्हणजे झालं, एवढं लिहिलं म्हणजे सर झालं, असंच द्यायला येतं. पण हे असं नाही लिहायचं बाळा, हे तर लिहायचं. त्यानंतर याचे हे लिहायचं की बेसल डोस किती टाकायचा. बेसल डोस म्हणजे सोयींच्या वेळेस जो टाकतो ना तो डोस. बेसल डोस मध्ये पहिले 50% नायट्रोजन, 100% फॉस्फरस आणि 100% हे. मग काय लिहायचं? पण 50% ऑफ नायट्रोजन म्हणजे किती? 50 kg. त्यानंतर 100% ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम किती? 50 kg. ओके, त्यानंतर आफ्टर 20 to 30 days काय टाकायचं? 25% ऑफ नायट्रोजन. त्यानंतर डबल 40 ते 45 दिवशी डबल काय टाकायचं? 25% नायट्रोजन. हे असं लिहायचं. त्यानंतर हिचं डबल लिहायचं मॅन्युअर. ओके, मॅन्युअर. मग FYM वेल डिकम्पोज किती? 10 ते 15 टन. ओके, ध्यानात द्यायचं 10 ते 15 टन, किंवा मग तुम्ही 8 ते 10 टन लिहू शकता. सगळ्यासाठी कॉमन अशा प्रकारे लिहायचं. आता तुम्ही म्हणजे सर सगळ्याचे न्यूट्रिएंट कसे ध्यानात ठेवायचे? एक ध्यानात ठेवा, लेग्युमिनस जर क्रॉप असेल, लेग्युमिनस जर असेल तर तिथं नायट्रोजनचं प्रमाण जास्त लागेल का कमी? आता तुम्ही ऍग्रिकल्चर शिकता, आता सांगा. मायच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्हाला समजलं का? लेग्युमिनसला नायट्रोजन किती टाकलं? लेग्युमिनस मध्ये रायझोबियम असतं, नायट्रोजन फिक्सेशन करतात, तर मग तिथं नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं. जर समजा 30% नायट्रोजन जर टाकायचं काम पडलं, त्यानंतर 60% फॉस्फरस आणि 60% पोटॅशियम असं धरू शकता आपण. तर 40% पोटॅशियम. हे काय झालं माहिती का? ग्रीन ग्रामचं, ब्लॅक ग्रामचं. बस असं लिहायचं. ध्यानात ठेवा, जर सिरियल आलं तर नायट्रोजनचं प्रमाण डबल करायचं, म्हणजे याच्यापेक्षा डबल करायचं. समजलं? न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं लिहायचं समजलं? एक मिनिट वाचा. आता तुमची याच्यात प्रोसेस कोणची राहिली? ओके, बेसल डोस कसा लिहायचा, नायट्रोजन स्प्लिट डोस कसे करायचे ते पण मी याच्यात मेन्शन केलेलं आहे. जी मी PDF तयार केलेली आहे ना, त्याच्यात तुम्हाला समजा
ऍब्सोल्यूट. कसं? मॅच्युरिटी साईन. आता हार्वेस्टिंग यील्ड आल्यावर काय लिहायचं? पहिलं मॅच्युरिटी साईन. मॅच्युरिटी साईन म्हणजे की बुवा कसे येल्लोईंग होतात लिव्स, सगळ्याचे येल्लोज होतात म्हणून येल्लोईंग लिव्स लिहायची. ओके. त्यानंतर जे मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते किती टक्के पाहिजेत ग्रेनमध्ये ते लिहायचं. ओके. 20 ते 25% मॉइश्चर पर्सेंटेज पाहिजेत. ओके. त्यानंतर हार्वेस्टिंग कशाने करतात सर? सिकलनं कटिंग करू शकतो. एक सिकल कटिंग ध्यानात ठेवा. सगळ्या क्रॉपला सिकल कटिंग चालतं. आता तुम्ही म्हणसान सर कॉटनला, आता एवढा बुद्धी तुम्हाला पाहिजे, कॉटनला लिहू शकतो सिकल कटिंग? नाही सर. कंबाईन हार्वेस्टर लिहू शकतो. माझ्या हिशोबानं कोणचं क्रॉप आहे जिथं कंबाईन हार्वेस्टर नाही चालणार? ते तिळचं, सिसाममचं. ओके. त्यालाच कंबाईन हार्वेस्टर नाही चालणार. बाकीच्या सगळ्याला कंबाईन हार्वेस्टर चालतं आणि कॉटनला नाही चालणार. ओके. बस तुमचे क्रॉप मी जे पाहिले ते. आणि फॉडर क्रॉप सोडून द्या बरं, तिथं पण सिकलच चालतं. त्यानंतर थ्रेशिंग प्रोसेस कसं करतात? थ्रेशिंग डन बाय बीटिंग. पहिले जुन्या काळात असं आपटू दाणे काढा जात, उपना जात, हे लिहायचं. आता काय करावं, जुनं अजून पण पुस्तक जुनंच आहे. त्यानंतर डबल काय लिहू शकता? यील्ड किती झाली. आता पॅडीची जी यील्ड आहे ती 40 ते 60 क्विंटल येते. किती? 40 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर. आता हे ध्यानात ठेवा, सीड रेट मध्ये केजी आणि इथं क्विंटल प्रति हेक्टर. सीड ट्रीटमेंट मध्ये ग्राम केजी पर सीड. ओके. हे ध्यानात ठेवा. अशी युनिट तुम्हाला, हे युनिटच तुमचं ते करतात. आणि पहा कुठं पण लिहिताना रेंज लिहायची. परफेक्ट असतं कोणचं नाही, रेंज लिहायची. रेंज लिहिणं महत्वाचं आहे. आता हिच्यात एकच मेथड राहिली तुमची, डापूक मेथड. डापूक मेथड विचारू शकते. डापूक मेथड म्हणजे काय माहिती का? अशी सीड, अशी नर्सरी बेड प्रिपेअर तयार करण्याची प्रोसेस आहे जिथं आपण बनाना लिव्स किंवा एक बनाना लिव्स वापरतो. त्यानंतर आपण प्लास्टिक कव्हर वापरतो. प्लास्टिक वापरतो. काय? प्लास्टिकची बॅग, पन्नी वापरतो. पन्नी. ओके. शीट, प्लास्टिक शीट वापरतो. काय करायचं? हिच्यावर आता हा बेड आहे समजा. हा बेड आहे. ह्या बेडवर काय करायचं तुम्हाला प्रोसेस समजतो. ह्या बेडवर ही समजा बनाना लिव्स टाकला आपण. हा काय टाकला? बनाना लिव्स टाकल्याच्या नंतर हिच्यावर काय करायचं माहिती का? तांदूळाचे दाणे टाकायचे. हे दाणे टाकल्याच्या नंतर वुडन ब्लॉक नाही ना, असं प्रेस करायचं. कसं? असं प्रेस करायचं. प्रेस केल्यावर काय होतील? हे दाणे ह्या बनाना लिव्सला फाडून आत चालले जातील आणि इरिगेशन वगैरे द्यायचं, मग ते निघून जातं. तुम्ही आता ते पाहिलं असेल ना की ते असं गुंडाळून, म्हणजे अशा प्रकारे गुंडाळतात आणि फील्डमध्ये घेऊन जातात. ते तुम्ही पाहिलं असेल ना तांदूळाचे, त्यालाच म्हणतात डापूक मेथड. एक पेज द्या. तर हे कसं करतात माहिती का? हे असं अशी शीट आहे. आता हिच्यावर दाणे टाकले, हे प्रेस केले. आता उगताना कुठून उगतील? हिच्यावरच उगतील. बरोबर आहे ना? कारण की इथून छद्र करून आत जायले ना, मग हिच्यावर पाणी गिनी देऊन उगवले. तर उगल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्याला ट्रान्सप्लांट करायचं त्या दिवशी मग आपल्याला उपटून घ्यावं लागतं का? नाही. फक्त ही शीट इथून उचलायची आणि अशी घेऊन जायची. बरोबर आहे ना? मुळाला माती राहते ते वेगळं, आणि ही शीट अशी आपण फोल्ड करून घेऊन जाऊ शकतो. इझी टू कॅरी. ओके. याला म्हणतात डापूक मेथड. अरे समजलं बाळाओ? एकदा राईस वाचा. सगळं झालं आपलं कवर. ओके. राईट झालं. त्यानंतर आता मी थोडंच डिस्क्राईब करत चालतो कसं कसं लागतं, काय काय नाही. आता एक ध्यानात ठेवा, मिलेट्स, जे सगळे मिलेट्स आहे ना, ते जे मिलेट्स आहे, आता जे मिलेट्स आहे एक ध्यानात ठेवा. मेजर मिलेट कोणचे सर? मेजर मिलेट सोरगम आणि बाजरा. आणि बाकीचे जे मायनर मिलेट आहे हे काय झाले? मेजर.
मेजर, आणि जे मायनर आहे, जे मायनर मिलेट आहे ते कोणचे? बार्ली, फिंगर मिलेट, फॉक्सटेल मिलेट, बर्यार्ड मिलेट, पोक्सो मिलेट, कोडो मिलेट, लिटल मिलेट, हे सगळे मिलेट आहे. आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. याचं सॉइल अँड क्लायमेट कसं आहे माहिती आहे का? वाईड रेंज आहे. कोण्या पण क्लायमेटमध्ये देतात, कोण्या पण सॉइलमध्ये देतात, पण मेनली ब्लॅक कॉटन सॉइल लिहायची. ओके, ब्लॅक कॉटन सॉइल, लॅट्रिक सॉइल, रेड सॉइल. ओके, हे तुम्ही लिहू शकता. कोण्या पण सॉइल येते, ऍसिडिक सॉइलमध्ये येते, अल्कली सॉइलमध्ये येतं, कारण की अडॅप्ट करेल येईन एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, हे समजलं. स्वर्गमचं नाव काय? स्वर्गम बाय कलर. ओरिजिन कुठे आहे? नॉर्थ ईस्ट आफ्रिका. ओके, आफ्रिका, स्पेशली इथिओपिया जर लिहायचं. आता इम्पॉर्टंट काय? इम्पॉर्टंट सर आपण भाकरी तयार करण्यास वापरतो. त्यानंतर सर न्यूट्रिएंट्स, रिच इन न्यूट्रिएंट कंटेंट. मग आता रिच इन न्यूट्रिएंट कंटेंट आहे, त्यानंतर फीड आहे सर, फॉडर आहे कशासाठी? बैलासाठी, त्यासाठी फॉडर आहे. इंडस्ट्रियल यूज आहे. इंडस्ट्रियल यूज कशासाठी आहे? अल्कोहोल, आणि अल्कोहोल ते सडून गिडून बनवत नाही का, अल्कोहोल मेल्टिंग करण्यासाठी आहे. त्यानंतर सर न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, कंटेनिंग 10 ते 12 कंटेंट प्रोटीन आहे, 3% फॅट आहे, 70% कार्बोहायड्रेट आहे. ते म्हणतात सर तुम्ही सरळ कोण सांगता, म्हणजे पुढं हा ती पीडीएफ ओपन आहे लॅपटॉपवर, तर असा विषय तुम्हाला ती पीडीएफ भेटून जाईल, काही विषय नाही, सबको मिलेगा. मंथन जर तुम्ही जर युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा आणि मंथन ग्रुपला येऊन जा. जर मी पीडीएफ नसली टाकली मला मेसेज सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, पीडीएफ साठी. त्यानंतर फीड आहे, इंडस्ट्रियल यूज आहे, फूडसाठी आपण यूज करतो. पॉपर म्हणजे सर भाजून खाऊ शकतो, रोस्टेड करून खाऊ शकतो, उकडून खाऊ शकतो, हे तुम्ही लिहू शकता. समजलं? इकॉनॉमिकल इन सॉइल अँड क्लायमेट. सॉइल इज, पहिली गोष्ट वार्म सीझन आहे. अरे जरी खरी पावसाळ्यात पाऊस पडतो, थंड वाटतं, पण तो वार्म सीझन आहे, हे ध्यानात ठेवा. ओके, वार्म सीझन आहे, ट्रॉपिकल क्रॉप आहे, सगळे क्रॉप हे ट्रॉपिकल आहे. कोणचे? जे आपण खरीपमध्ये पेरतो. ट्रॉपिकल लिहायचे, ट्रॉपिकल, सेमी ट्रॉपिकल. ओके, ट्रॉपिकल टेम्परेचर थंड येतात ना, ट्रॉपिकल वार्म येतात. ओके, जनरली ड्रॉट टॉलरन्स करतात. 26 ते 30 डिग्री तापमान लागतं, 100 ते 400 ते 1000 mm पाणी लागतं. ओके, आता पीएच रेंज किती आहे? 6.8, 6 ते 8.5, म्हणजे पहा कोण्या पण पीएच वर जातं. लिहायला सोपं आहे का नाही? कोणची पण पीएच. आता हे तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे मी, आता पहिलं राईस सोडते म्हणून लय समजून सांगितलं, आता कोण पळवा लागली. पळवा याच्यामुळे लागलो की मला तुमचा टाइमपास नाही करायचा. मी समजून सांगितलं, जे समजून सांगायचं ते, की सॉइली तणी असं लिहायची. सॉइली तणी अजून पण सांगतो. सॉइली तणी वेल ड्रेन, फक्त राईसला नव्हती लिहायची हो, राईसला वेल ड्रेन नाही लागत, ते पाणी निश्राव नाही करावं लागत. ओके, वेल ड्रेन. त्यानंतर वेल फर्टाईल सॉईल लागते. त्यानंतर या 2-3 पॉईंट लिहायचे. आणि सॉईलमध्ये थंड लागतं, रेनफॉल हाय लागतो, या गोष्टी लिहायच्या. ओके, मिलेटसाठी रेनफॉल लो लिहायचा, वेल अडॉप्ट इन सॉईल, वेल अडॉप्ट इन क्लायमेट, ह्या गोष्टी लिहायच्या. ओके, पीएच रेन, ब्लॅक कॉटन सॉईल लागती. ओके, लोमी, सँडी लोमी, त्यानंतर डीप फर्टाईल बेस्ड, रिलेटिव्ह ड्रॉट टॉलरन्स आहे. ओके, व्हेरायटी. आता बाळांना व्हेरायट्या ज्या लिहितं ना, ते व्हेरायट्या पाठ करून जा थोड्याफार. ज्या आपल्या ह्याच्या व्हेरायट्या राहिल्या ना सांगायच्या, मी तुम्हाला येणं राईटच्या व्हेरायट्या, जया वगैरे ह्या व्हेरायट्या लिहायच्या. ओके, त्यानंतर ओके, आता सीड अँड सोईंग मध्ये पहा कशाच्या? सोरगमच्या. टाइम ऑफ कधी आहे? टाइम ऑफ सोईंग अप टू अपसेट ऑफ मान्सून. ओके, टाइम मान्सून मध्ये लिहायचं, जून जुलैच लिहायचं सोईंग, असं लिहायचं कधी पण. 15 जुलै टू जून टू 15 जुलै और अपसेट ऑफ मान्सून. समजले? समजा बेटा, ऐसा लिखणे का. कसं? रेंज मध्ये लिहायचं, सगळं रेंज मध्ये लिहायचं. ओके, त्यानंतर टाइम ऑफ सोईंग कधी आहे? झालं. सीड ट्रीटमेंट कशाने करायचं तुम्हाला ते सांगितलं. ॲझोटोबॅक्टर प्लस पीएसबी, ॲझोस्पिरिलियम ॲझोटोबॅक्टर तुम्ही इकडे वापरू शकता. ओके, त्यानंतर मेथड कोणची? ड्रिलिंग मेथड वापरायचं. सीड रेट किती आहे? 7.5 ते 10 किलो. ओके, 7.5 ते 10 किलो. त्यानंतर रो टू रो 45/15. याची स्पेसिंग किती आहे? 45/15. ही स्पेसिंग मेथची आहे,
ही स्पेसिंग बाजराची. समजलं? आता हे तुम्ही कॉमन काढा की बा कोणाची स्पेसिंग सारखी हे कॉमन लिहायचे, कोणाचं क्रोमोझोम नंबर सारखा आहे ते कॉमन लिहायचं, कोणाचा फर्टिलायझर डोस सारखा आहे ते कॉमन लिहायचं. म्हणजे तुम्हाला पाठ करणं सोपं जाईल. ओके, सी ट्रीटमेंट वगैरे पाठ नाही करायचं. मेथड ड्रिलिंगच आहे. डेप 3 ते 4 सेंटीमीटर. तुम्हाला तेच सांगितलं, कोणचंही सीड असो पावसाळ्यातलं 5 सेंटीमीटरच्या वर लिहायचं नाही, 5 सेंटीमीटरपर्यंत लिहायचं. अप टू 5 सेंटीमीटर, अप टू 5 सेंटीमीटर. सिस्टमला व 1 ते 2 सेंटीमीटर लिहायचं. कारण की आता तिथपर्यंत जाता की नाही लेक्चर आपलं ते. ओके, विडिंगमध्ये 2 लिहायचं. पहिले 1 ते 2 होईंग, 1 to 2 होईंग. होईंग म्हणजे डवरणी करणं. 21व्या समजा 25व्या दिवशी मग असं लिहायचं 22 ते 26च्या दिवसात, 22व्या ते 26व्या दिवशी. त्यानंतर दुसरी जी करायची ती समजा 35व्या ते 40व्याच्या दरम्यान. ओके, हे झालं ते करणं. होईंग कधी करायची. त्यानंतर मॅन्युअल 1-2 हँड विडिंग करायची. ओके, हँड विडिंग झालं. त्यानंतर प्री इमर्जन्स मारू शकता. आता प्री इमर्जन्स येईल. प्री इमर्जन्स म्हणजे काळ्या वावरावर मारत होते. ॲट्राझिन @ 1 kg पर हेक्टर. ओके, त्यानंतर पोस्ट इमर्जंट 2,4-D मारू शकता. बाळांनो ते काय होईल माहिती का, 2,4-D आणि असं टेक्स्ट येईल, असं टेक्स्ट असा होईल. 2.5 1 kg टेक्स्ट पर हेक्टर. तर हे पाहिजे ध्यानात ठेवा, फक्त केजी पर हेक्टरच्या दरम्यान ते हा जो स्लाइड आला ना त्याच्यामुळे ते टेक्स्ट दबल्या गेलो. ओके, तेवढं तुम्ही वाचून घ्यायचं, तेवढं तुम्हाला पीरियड मध्ये समजेलच. ओके, त्यानंतर स्ट्रायगा काय रूट पॅरासाइट आहे हे ध्यानात ठेवा. त्यानंतर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट किती न्यूट्रिएंट मॅनेजमेंट द्यायचं आहे, 80-40-40. ओके, त्यानंतर ऍप्लिकेशन कधी करायचं, फॉस्फरसचं पोटॅशियमचं फुल, याचं हाफ स्प्लिट डोस मध्ये करायचं. ओके, मायक्रोन्यूट्रिएंट कोणचं द्यावं लागतंय सगळ्याला, ZnSO4. ओके, म्हणजे झिंक द्यावं लागतं. त्यानंतर हार्वेस्टिंग कधी आहे, कॅरेक्टरिस्टिक कलर येलो रेडिश होतात, लीव टर्न होतात. नंतर हार्वेस्टिंग कशाने करतो आपण, कटिंग करतो, सगळं प्लांट रिमूव्ह करतो, नाही तर फक्त शेंड्यावरचा जो इकॉनॉमिकल पार्ट असतो ते घेतो. इकॉनॉमिकल पार्ट म्हणजे ज्याच्यातून दाणे येतात तो इकॉनॉमिकल पार्ट, आणि जो खालचा भुसा राहतो तो नॉन इकॉनॉमिकल म्हणू शकता. पण तो पण इकडे येतो, आता तो पण इकॉनॉमिकल मध्येच येतो. ओके, त्यानंतर थ्रेशिंग म्हणजे आपलं थ्रेशिंग काय असतं की ग्रेन आउट करणं त्या पापुड्यातून. ओके, यील्ड किती द्यायची, 70 ते 100 क्विंटल, तर 50 ते 80 क्विंटलच्या दरम्यान तुम्ही लिहा. ओके, 35 ते 40 क्विंटल, 30 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर ग्रेनची यील्ड येते. हे पहा, ग्रेनची किती येते, ग्रेनची 35 ते 40 क्विंटल. आणि स्ट्रो म्हणजे ते खालचं जे धांडा वगैरे राहतो, धांडण पाना, त्याची 70 ते 100 क्विंटल. हे मी पीडीएफ मध्ये प्रॉपरली मेन्शन करेल. ओके, आता आपला हायब्रिड कॉटनचं येते. कॉटनला कोणची, ब्लॅक कॉटन सॉइल लागते. 1 मिनिट. ओके, त्यानंतर ओरिजिन कुठचं आहे, याचं नाव काय, गॉसिपिया. सेंटर ऑफ ओरिजिन आहे कॉटनचं आफ्रिका, आशिया. त्यानंतर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय, फायबरसाठी, ऑइल सीडसाठी. त्यानंतर फीडसाठी, बाय प्रोडक्ट काय, हल, कॅटल फीड, मॅन्युफॅक्चर, सिंथेटिक रबर म्हणजे आपण त्याचे कपडा पण बनवू शकतो, कॉटन बनवू शकतो, पॅडिंग करू शकतो. त्यानंतर स्पेशल गार्ड पेपर बनवू शकतो. त्यानंतर प्लास्टिक तयार करू शकतो. ऑइल कंटेंट एडिबल ऑइल साठी वापरतो. त्यानंतर ऑर्गॅनिक ग्रीन मॅन्युअरिंग साठी वापरतो. म्हणजे कॉटन केक वापरतो ना आपण, कॉटन केक. पुन्हा ते सरकीची बैलाला खाऊ घालतो ते पण लिहू शकता. कॉटन केक आपण जमिनीत टाकतो ते पण लिहू शकता. ओके, त्यानंतर फायबर, मेन प्रायमरी प्रोडक्ट काय, फायबर म्हणजे ते कापूस
जो असं धागे धागे निघतात ना ते. क्लायमेट कसं लागतं, टेम्परेचर 21 ते 27, मी तुम्हाला पहिलीच रेंज सांगून दिली, 22 ते 26 लिहा किंवा 21 ते 27 लिहा, सारखंच आहे. ओके, टेम्परेचर कारण की तिथे चुकीच देऊ शकत नाही. ओके, टेम्परेचर, रेनफॉल सगळ्यात जास्त म्हणजे 500 ते 1000 mm लागतं, सनलाईट चांगला लागतं, वेदर थोडं ओके, आणि त्यानंतर बॉल मॅच्युरेशनच्या वेळेस टेम्परेचर थोडं लो असतं, असं पण लिहू शकता. ओके, त्यानंतर सॉईल कशी लागते, ब्लॅक कॉटन सॉईल लागते, डीप मॉइश्चर लागतं, रिच इन कॅल्शियम कार्बोनेट. ओके, वेल ॲल्युमिलिक अँड लॅट्रिक सॉईल, ऑप्टिमम पीएच किती 6 ते 8, म्हणजे चांगल्या रेंजमध्ये. फील्ड प्रिपरेशन करताना काय करायचं, आता फील्ड प्रिपरेशन, आता हा प्रश्न राहिला. ओके, हे नवीन आलं, फील्ड प्रिपरेशन मध्ये काय काय लिहायचं माहिती बाळांनो, आम्ही जेव्हा पेपर देतो ना आम्हाला कोणच सांगायला नव्हतं काय काय लिहायचं. हे काय काय लिहायचं हेच महत्वाचं आहे. ही पीडीएफ तर अशी तयार केली, तुम्ही कोणाची पीडीएफ वाचा, भेटणारच नाही, कारण की मी सगळे मुद्दे बरोबर घेतले. लय झालं सर बड्या अण्णा, कालचा पेपर कसा गेला तो कमेंट करून सांगा कसा गेला. आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा बे पट्टे हो. ओके, करा बे. आता जर समजा फील्ड प्रिपरेशन हा प्रश्न आला, फील्ड प्रिपरेशन जर आलं ना तर याच्यात पहिले टिलेज लिहायची, टिलेज ऑपरेशन कुठून, डीप समर फ्लोईंग पासून. डीप समर फ्लोईंग केली, मग 2-3 हॅरोईंग केल्या. ओके, त्यानंतर लँड प्रिपेअर केली, मॉइश्चर केलं, बीबीएफ बॉर्ड वेड फरो केले. ओके, असं लिहायचं. 2-3 हॅरोईंग वगैरे मी याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे. सीड अँड स्विंग मध्ये स्विंग टाइम तोच, 1 सेट ऑफ मान्सून जून महिन्यात. त्यानंतर रिकमेंडेड सर्टिफाईड हायब्रिड सीड, म्हणजे सर्टिफाईड सीड वापरायचं. सीड ट्रीटमेंट करायची. सीड ट्रीटमेंट करताना तुम्ही काय वापरू शकता, ऍसिड डिलाइट वापरू शकता, फंगीसाइड ट्रीटमेंट करण्यासाठी बायोस्टिन वापरू शकता, कार्बोफ्युरॉन ट्रीटमेंट करू शकता. ओके, बाविस्टीन, थायरम, कॅप्टन, बाविस्टीन हे वापरू शकता. ओके, सीड रेट किती, 2 ते 3 किलो बीटी कॉटन साठी आणि 5 किलो हायब्रिड कॉटन साठी. हा चालतं, अजून कमी रेंजली चालते. आता नवीन याच्यात 400-450 ग्रामात एक करत आहे, 900, 1000 1 किलो. ओके, तुम्हाला जर आठवत तर लिहून टाकायची. 2-3 सीड रेट लिहिले चालतात, काय होत नाही. मेथड कोणची, डिबलिंग मेथड. डिबलिंग मेथड म्हणजे डिंग 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 अशी, डिंग डिंग. ओके, हे झालं डिबलिंग मेथड. अरे समजा क्या बिडू, हा बिडू समजा माय. त्यानंतर फ्लोरियल ऍप्लिकेशन. आता न्यूट्रिएंट डेप्थ किती, 5 ते 6 सेंटीमीटर. ओके, स्पेसिंग राहिली याची स्पेसिंग 90x60 किंवा 90x120, म्हणजे 120x90 करा, 120x90. ओके, म्हणजे ही प्लांट टू प्लांट राहते आणि रो टू रो राहते, म्हणून म्हणलं बरं. नाही तर कुणीकडे चालते, पण ते मोठी संख्या कधी इकडून लिहायची, लहान संख्या कधी इकडून लिहायची, हे पण तुम्हाला एक सांगतो. सेंटीमीटर लिहायला बोलायचं नाही, आणि सी लिहायचा, एम नुसतं मीटर लिहून आले तरी जमणार नाही. ओके, हे समजलं. आणि अशी स्पेसिंग तूरची, पिजन बीची. ओके, पिजन बीची पण लिहून घ्या, 90x45 किंवा 90x60 सेंटीमीटर. ओके, ही पिजन बीची. पहा बरं किती सिंपल आहे. हे पहा, सोयाबीनची, मूग, उडीद, काउपीची सारखी, स्वर्गमची, मेथची, बाजाराची, मिलेटची सारखी, राईसची 20x15, 15x15, 20x10. बरं किती सोपं आहे. त्यानंतर याच्यात न्यूट्रिएंटसाठी किती, कॉटन आहे, कॉटनला सगळ्यात जास्त ते लागेल, 120x60, म्हणजे 120x60 NPK डोस. ओके, एवढा NPK डोस लागेल. मी जी PDF पाठवली ना तुम्हाला लेक्चरमध्ये, सुरुवातीलाच ती डाउनलोड करून घ्यायची आणि ती पुढे ठेवून वाचायची. तर कोणच डोकं चालतंय का नव्हतं, सुरुवातीच्या लेक्चरला सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, पण आता लेट झालं. पण मी जी PDF देईन तीच ओपन करून वाचायची. त्यानंतर DAP टाकू शकता तुम्ही, स्प्रे करू शकता, 2% युरिया सोल्युशन स्प्रे करू शकता. त्यानंतर जे खत टाकायचं ते कसं टाकायचं, स्प्लिट डोसमध्ये टाकायचं. ओके,
इंटरकल्चर मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही झिंक टाकू शकता, मॅग्नीज टाकू शकता. ओके, 15 किलो. त्यानंतर इंटरकल्चर ऑपरेशन 2 ते 3 होईल, तर 3 ते 4 होईल लिहा याच्यात. त्यानंतर 2 ते 3 हँड विडिंग रिकमेंडेड आहे, प्री इमर्जन्स पेंडामिथिलिन आणि पोस्ट इमर्जन कॉन्झी फ्लॉप असं वापरतं. अर्थिंग अप करायला लागतं. अर्थिंग अप म्हणजे ही कन्सेप्ट माहित नसतं, म्हणजे आता हे प्लेन आहे समजा. ओके, त्यानंतर आपण समजा याच्यात दांड काढलं, ही माती या बुडाशी लावणं, खालची माती उचलून बुडाशी लावणं, अशी अशी बेड तयार होतात ना मग मस्त, पण हा दांड तयार होतो. ओके, याला म्हणतात अर्थिंग अप. समजलं? अरे भाई नंतर हार्वेस्टिंग आणि यील्ड काय? बॉल मॅच्युरेशन. बॉल मॅच्युअर होतात 140 ते 160 दिवसांनी. बॉल मॅच्युरेशन म्हणजे तो जो गोळा असतो तो फुल्ली मॅच्युअर होतो. हार्वेस्टिंग म्हणजे आपण पिकिंग करतो, असं काढून घेतो, पिकिंग करतो. ओके, कॉटन जनरली 3 ते 4 पिकिंग करावं लागतात. फर्स्ट पिकिंग युजली प्युअर बेस्ट हार्वेस्ट असतो, लास्ट बेस्ट नसतो. यील्ड किती? 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर. ओके, त्यानंतर लोलँड राईस झालं आपलं. त्यानंतर डिस्कशन ऑफ डिटेल इम्प्रूव्ह कल्टिवेशन ऑफ ग्राउंडनट, सॉइल अँड क्लायमेट. ग्राउंडनटचं आता ग्राउंडनट ध्यानात ठेवा, ब्राझीलचं ओरिजिन आहे. याच्यात ऑइल कंटेंट सगळ्यात जास्त असतो, 45 ते 50%. किती? 25 ते 50% ऑइल कंटेंट असतो. त्यानंतर न्यूट्रिशनल कंटेंट किती असतो? 25 ते 30% प्रोटीन असतात. आपण रोस्टेड म्हणून खाऊ शकतो, स्नॅक म्हणून खाऊ शकतो. त्यानंतर फीड ऑफ हमूल. त्यानंतर ऑइल केक कॅटल फीडसाठी. पुन्हा जे बैलगाड्याचा नाद आहे ना, ते बैलाला लागतं ना, शेंगदाणे गुळ खाऊ घालता, तर म्हणा सर आम्ही पण पळतो शेंगदाणे गुळ खाऊ, बरोबर ना. त्यानंतर क्लायमेट कसं आहे? रिक्वायर लो वार्म ग्रोईंग सीझन, टेम्परेचर 21 ते 26.5, वेदर वार्म अँड ड्राय, 1 मंथ ड्युरिंग रायपनिंग, क्रिटिकल स्टेज टेम्परेचर अबाउट 35%, ॲडवर्स फ्लॉवरिंग, सॉइल वेल ड्रेन पाहिजेत, सँडीलोम सॉइल पाहिजेत. आता हे पहा, हिच्यात सँडीलोम सॉइल आली. ग्राउंडनट मध्ये सँडीलोम सॉइल काहून? की याचं जे शेंगा कुठं लागतात? पाना झाडावर का फुलं कुठं लागतात? पहिले फुलं तर सर झाडाला लागतात, मग शेंगा कुठं लागतील? माहिती का नाही? ज्याला माहित नाही ना, ते ना हे पहा, हिच्यात जीव दे, हिच्यात पाणी, तुम्ही जीव द्या जीव. अबे खाली लागतात जमिनीच्या आत. ओके, त्यासाठी मग सँडीलोम सॉइल पाहिजे. जर समजा ब्लॅक बटन सॉइल असली तर मग उपटताना शेंगा येतील का? पहिली गोष्ट सर, शेंगा वरी पण येणार नाही, आणि दुसरी गोष्ट सर, शेंगाची वाढ पण होणार नाही, ते कम्पॅक्ट असते. ओके, समजलं? असे रिझन लावा बे, रिझन पाहिजेत डोक्यात माणसाचं, रिझन पाहिजेत. कुछ ना कुछ जलना चाहिए आदमी का, ब्रेकअप होना चाहिए आदमी का. अबे मस्ती घ्यायला लागली की नाही तुम्ही? 4च क्वेश्चन झाल्यावर आतापर्यंत आपल्याला 11-12 क्वेश्चन कर नाही. ओके, आता सीड ट्रीटमेंट कॅप्टन थायरम ते करू शकता. सीड सोईंग जून जुलैमध्ये करू शकता. ओके, याची स्पेसिंग, ग्राउंडची स्पेसिंग 30x15 आहे. ओके, ग्राउंडची स्पेसिंग वेगळी 30x15 आहे. त्यानंतर 45x15 पण तुम्ही टाकू शकता. स्प्रेड व्हरायटीला सीड रेट किती आहे? 100 kg प्रति हेक्टर. स्प्रेड व्हरायटीला 80 किलो प्रति हेक्टर. सीड डेप्थ 5 ते 7 सेंटीमीटर. ओके, न्यूट्रिशन 25. हे पहा, आता याच्यात लेग्युमिनस आहे, ते पहा 25 आलं नाही? 25/50/20 NPK आलं का नाही? नायट्रोजन कमी सांगितलं होतं, ते बराबर आला नाही नियम. ओके, अरे समजा क्या बीडू समजा क्या तू? हा समजा माही, तू समजनाच पडता ना बीडू. ओके, फर्टिलायझर ॲप्लिकेशन समजलं. कॅल्शियम टाकू शकता तुम्ही, कॅल्शियम याच्यात लागतं. त्यानंतर ऑइल सीडला सल्फर टाकावं लागतं, हे ध्यानात ठेवा. फ्लावरिंगच्या 3 स्प्लिटमध्ये टाकायचं. एकदा फ्लावरिंगला टाकायचं पॉड फॉर्मेशन आणि पॉड डेव्हलपमेंटच्या वेळेस. ओके, इंटरकल्चर अँड वीड मॅनेजमेंट, होईंग अँड वीड करू शकता. अर्थिंग अप करावं लागतं याच्यात. अर्थिंग अप कशासाठी? शेंगा झाकून घेण्यासाठी. जर शेंगा ओपन असलं ते होतं का? नाही. ओके,
त्यानंतर केमिकल कंट्रोल पण करू शकता. प्री इमर्जन्स पेंडामिथिलिन आणि पोस्ट इमर्जन वापरू शकता तुम्ही. प्री इमर्जन पोस्ट इमर्जन सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मॅच्युरिटी हार्वेस्टिंग कव्हर करतो सर. मॅच्युरिटी येलोईंग ऑफ असोसिएट शेडिंग ऑफ लोअर लीफ, जे खालचे पानं आहे ते पिवळ्या कलरचे होतात आणि येलोईंग होते तेव्हा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर म्हणजे वापरू शकता नाही सर, काही बोलायला लागले तुम्ही. खालचे पिवळ्या कलरचे म्हणजे पानं झाले की समजायचं आता शेंगा मॅच्युअर झाल्या. एक झाड उपटून पाहायचं, मॅच्युअर झाले की नाही पाहायचं, खाऊन पाहायचं. लो इन बॅटरी ब्रो 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 चार्जर. काय कोणा साईड नाही पण चार्जिंगचं इथपर्यंत पुरून का? हे इथं लाव, इथून लाव इथं. ओके. हार्वेस्टिंग काय करतो आपण? हार्वेस्टिंग कशा प्रकारे करतो? आता हिच्यात जर कोण लिहिलं ना सिकल कटिंग, तर मग त्याचं असं मुंडकं धरून अशी कटिंग करीन मी. सिकल प्लग आउट करायचं ते. ओके. लोकल फ्लोईंग करू शकता, ग्राउंड डिगर करू शकता, पुलिंग प्लांट पुल करू शकता तुम्ही प्लांटला. ओके. इथून घे ना, इथं घे ना. ओके. यील्ड किती येते? 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर. ओके. आता पिजन पीचा ओरिजिन इंडिया आहे. त्यानंतर उडदचा मूगचा ओरिजिन इंडिया आहे, हे ध्यानात ठेवा. ओरिजिन सिंपल. त्यानंतर याच्यात रिच इन प्रोटीन 22% प्रोटीन आहे. दाल बनवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता हे एवढं तर लिहू शकता घरी खायला काय दाल बनवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्लायमेट कसं लागतं? वार्म ट्रॉपिकल क्लायमेट. आता सगळ्याला वार्म ट्रॉपिकल क्लायमेट लागतं. हाय रेनफॉल लागतं, ह्युमिडिटी लो लागती. ओके. या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. टेम्परेचर किती लागतं? आता हिच्यात फक्त टेम्परेचर लिहिताना एक ध्यानात ठेवायचं की फ्लावरिंगच्या टायमाला लो टेम्परेचर लागतं. ओके. फ्लावरिंगच्या टायमाला लो टेम्परेचर लागतं आणि हार्वेस्टिंगच्या टायमाला हाय टेम्परेचर लागतं आणि जर्मिनेशनच्या टायमाला पण हाय टेम्परेचर लागतं. जर्मिनेशनच्या टायमाला पण हाय टेम्परेचर लागतं. ओके. हे ध्यानात ठेवा. इथं 15 डिग्री जर लिहिलं चालतं, 15 ते 20 डिग्री. इथं 30 ते 35 डिग्री लिहायचं. ओके. इथं पण 30 ते 35 डिग्री लिहायचं. समजा बेटे? समजा सर. कुठे टेम्परेचर डिफरन्स आहे हे सांगा लागलो मी. क्या समजावतो? बराबर समजा सर. ओके. हार्मफुल वॉटर लॉगिंग होऊ शकते. त्यानंतर सॉइल वेल ड्रेन, वेल फर्टाईल, ग्रो इन वाईड रेंज ऑफ सॉइल, अल्कली लँड प्रिपरेशन. तुम्ही म्हणता सर तुम्ही शिकू नका, फक्त पीडीएफ देऊन टाका. अरे बेटा इतनी मेहनत लगती है पीडीएफ बनाने को, क्या बताऊं मैं. ऐसी वो भी क्वालिटी वाली. 2 ते 3 हायरोईन घ्यायचं. सी ट्रीटमेंट, थायरम कॅप्टन हे लिहू शकता तुम्ही. पीएसबी लिहू शकता. मेथड ड्रिलिंग, डिबलिंग. त्यानंतर सोल क्रॉप जर असलं, सोल क्रॉप म्हणजे एकच क्रॉप. सिंगल क्रॉप जर तुरीचं असलं तर 12 ते 15 किलो लागतं. इंटर क्रॉप असलं तर 5 ते 6 किलो लागतं. हे ध्यानात ठेवा. सीड रेट. हा. जर सोल क्रॉप असलं तर 12 ते 15 किलो आणि साधं म्हणजे इंटर क्रॉप असलं समजा सोयाबीन सोबत जर असलं तर 5 ते 6 किलो. हा. डबल एक प्रश्न येतो क्रॉपिंग सिस्टम. क्रॉपिंग सिस्टम जर आला ना, क्रॉपिंग सिस्टम म्हणजे काय विचारते माहिती ते तुम्हाला की बा तुम्ही क्रॉपिंग सिस्टम मध्ये सर समजा पिजन पी आहे. आता पी लिहितो पिजन पी म्हणजे फक्त पिजन पी. हे पिजन पी कोणाकोणासोबत घेऊ शकतो? पिजन पी सोयाबीन सोबत घेऊ शकतो. पिजन पी सर ग्राम सोबत घेऊ शकतो म्हणजे ब्लॅक ग्राम. पिजन पी सर ग्रीन ग्राम सोबत घेऊ शकतो. ओके. पिजन पी सर डबल ग्रास सोबत घेऊ शकतो, ग्राउंड नोट सोबत घेऊ शकतो. या गोष्टी तुम्ही अशा मेन्शन करायचं तिथं क्रॉपिंग सिस्टम मध्ये. आता हे तुम्हाला बाजाराच्या मिलेटच्या सोबत पण विचारू शकतो. तर मग पिजन पी बाजरा सोबत पण घेऊ शकतो, पिजन पी मिलेट सोबत पण घेऊ शकतो, मिलेट सोयाबीन सोबत पण घेऊ शकतो. ओके. या गोष्टी लिहायच्या. ह्याच्यात मी ते मेन्शन करायचा पॉईंट मेन्शन करायचं विसरलो, पण ज्यांनी आता लेक्चर बघितलं त्यांचा फायदा आला नाही. क्रॉपिंग सिस्टम आलं ते विचारतात का नाही. एक उच्च झाड, एक बुट्ट झाड लिहा. संपला विषय. शॉर्ट ट्रिक. ओके. डेप 4 ते 5 सेंटीमीटर. फर्टिलायझर डोस 20-40-20 कशासाठी? कारण की सर ते स्वतःच फर्टिलायझर स्वतःच जनरेट करू शकतं. लेग्युमिनस आहे. ओके.
इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट करण्यासाठी टॉलरन्स डॉट रिकमेंडेड ड्राय स्पेल, जेव्हा ड्राय स्पेल आला तेव्हा इरिगेशन द्या. इंटरकल्चरल ऑपरेशन तेच पेंडामिथिलिन, सगळ्यात जास्त पेंडामिथिलिन जे, मग ते केमिकल पण तुम्हाला लय पाठ करायचं काम नाही ठेवलं, ज्याला पेंडामिथिलिन चालते. पेस्ट कोणचे येतात, पेस्ट पोड बोरर, त्यानंतर पॉड फ्लाय, अशा पेस्ट येतात. त्यानंतर डिसीज कोणचे येतात, विल डिसीज, सगळ्यात महत्वाचं विल डिसीज, आणि स्टर्लिटी मोझाईक व्हायरस. स्टर्लिटी मोझाईक व्हायरसला अजून सोल्युशन भेटलेलं नाही. ओके, हार्मफुल हार्वेस्टिंग आणि ते का मॅच्युरिटी, लिव्ह स्टार्ट, शेडिंग अँड पॉड, म्हणजे पानं गिनं गळायला पडतात. त्यानंतर 75 ते 80% मॉइश्चर असतं, म्हणजे ड्राय होतात. 75 ते 80% प्लांटच्या जे शेंगा आहेत त्या ड्राय होतात. त्यानंतर इम्प्रूव्ह द प्रॅक्टिस, 15 ते 25 क्विंटल जर सोल क्रॉप असलं 15 ते 25 क्विंटल पिजन होती. ओके, त्यानंतर सोयाबीन ओरिजिन कोणचं आहे, चायना, हे ध्यानात ठेवा. ओरिजिन कोणचं आहे, चायना. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय, वंडर क्रॉप आहे, वंडर, ही ऑब्जेक्टिव्ह वंडर क्रॉप. आणि मेज आहे ना, मेज मध्ये झिन नावाचं प्रोटीन, कोणचं, झिन नावाचं. सर तुम्ही म्हणता तुम्हाला जेव्हा आठवलं तेव्हा सांगायला, असंच असतं बाळा, पिक्चर मध्ये वन शॉट घ्यायचा म्हटल्यावर तुम्हाला वर्षभर जाऊ द्या, मी आपण नव्हता करेल, तुम्हालाच काय म्हणू, असंच असते. ॲग्रिकल्चर इज अ ब्रांच ऑफ, फेकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ पासिंग. ही काल मला सांगायची ती डेफिनेशन, पण तुम्ही गेली. चार्जिंग आहे ना रे, आवाज येतो ना. ओके, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय, वंडर क्रॉप आहे, 40 ते 42% प्रोटीन आहे सोयाबीन मध्ये, सगळ्यात जास्त प्रोटीन आहे. आपण खातो शेंगदाणे, सोयाबीन खाजा. 20% ऑइल आहे. ओके, त्यानंतर ते हे काय रे, दे आपला माणूस 2 ते 3 हॅरिंग करायच्या. ओके, त्यानंतर इम्प्रूव्ह व्हेरायटी. आता याच्यात व्हेरायटीचा पार्ट मी निग्लेक्ट केला आहे, तुम्ही व्हेरायट्या पाठ करून घ्या बरं सगळ्याच्या, नाही तर मनसान सरनं व्हेरायटी द्यायलाच नाही, व्हेरायटी तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर सी ट्रीटमेंट थायरम न करू शकतो, रायझोबियम न करू शकतो, PSB न करू शकतो. त्यानंतर स्विंग 15 जुलैपर्यंत करू शकतो आपण, 3 जून ते 15 जुलै ड्रिलिंग मेथडनं. त्यानंतर सीड रेट 70 ते 80 किलो प्रति हेक्टर हो, 30 किलो प्रति एकर. ओके, स्पेसिंग 30 ते 45, म्हणजे 45 बाय 5 सेंटीमीटर. किती, 45 बाय 5 सेंटीमीटर. हीच ग्रामची वगैरे याची त्याची सगळी हीच आहे. ओके, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट काय आहे की फर्टिलायझर डोस 5 ते 30 60 हा त्याचा न्यूट्रिएंट कंटेंट. न्यूट्रिएंट हार्वेस्टिंग कधी करतात, प्लांट फुल आउट और कट, म्हणजे कट करतो आपण बुडापासून, त्यानंतर 13 ते 14% मॉइश्चर असतं तेव्हा आपण थ्रेशिंग करतो. थ्रेशिंग म्हणजे ते करण्यानंतर 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढी सोयाबीन होती. 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढी सोयाबीन होती. त्यानंतर येतं ग्रीन ग्रामचं ओरिजिन इंडिया आहे. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय, त्याच्यात प्रोटीन 24%, कार्बोहायड्रेट्स 62%, फॅट 1.2%. त्यानंतर क्लायमेट सेमी आराईड, रेनफॉल अँड 600 ते 750 टेक्चर MM अमाऊंट द टॉर्लेटिंग टेम्परेचर. ओके, 28 ते 32 डिग्री तापमान लागतंय. मी जास्तच फास्ट बोलत आहे का, पण भावांना असंच करावं लागेल, स्लो बोलून काय नाही. तुम्हाला एका घंट्यात पण पाहिजेत, स्लो बोलेल पण पाहिजेत, सगळा कॉन्टेंट शिकवेल पण पाहिजेत. बच्चे की जान लोगे क्या. ओके, सीड अँड स्विंग, इम्प्रूव्ह व्हेरायटी रिकमेंडेड काय, जून जुलै तेच, थायरम कॅप्टन, स्पेसिंग 8 ते 10 क्विंटल. फर्टिलायझर डोस, आता याच्यात फर्टिलायझर डोस कमी आहे. ओके, मूंग बिन मध्ये फर्टिलायझर डोस कमी आहे, 20 बाय 50 बाय 25. ओके, NPK प्रति हेक्टर. वीड मॅनेजमेंट करू शकता तुम्ही, पेंडामिथिलिन हे फ्लोरियर. हार्वेस्टिंग पाठ झाला असेल मी तुमचं, तेच 2-3 ते करा, 2दा-3दा होईंग करा, इथं 2दा हँड विडिंग करा, पेंडामिथिलिन मारा, आयट्राझिन मारा, पोस्ट इमर्जन, प्राइम इमर्जन. त्यानंतर इरिगेशन द्या, इरिगेशन देताना 2 ते 3 इरिगेशन. आता इरिगेशन मॅनेजमेंट करायचं कामच नाही, कारण की मान्सूनवर असतं डिपेंडेंट. ओके, तरी पण लिहायचं, जर ड्राय स्पेल जर पडला तर 1-2 पाणी आपण देऊ शकतो, असं लिहायचं. त्यानंतर मेज, आलर बाबा मेज, सेंट्रल अमेरिका, मेक्सिको. हे पहा
विचारलं तर कोणाचं ओरिजिन विचारू शकतं? ग्राउंडनटचं, कारण ब्राझील, सोयाबीनचं चायना, मेजचं मेक्सिको, बाकीचं याचं विचारणार नाही, इंडिया पिजन पिन याचं त्याचं, आणि आफ्रिका स्वर्गमचं त्याचं येतं. ओके. इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट काय? फॉडर म्हणून यूज करू शकतो, फूड म्हणून यूज करू शकतो, वर्सटाईल एरिया, झिन, मेज प्रोटीन, कॉल झिन, अल्कोहोल, कॉर्न, जर्मेशन, ऑइल, ॲडेसिव्ह लाईक स्टार्च. त्यानंतर क्लायमेट. ही जर PDF वाचली ना भावांनो, पास म्हणजे पास. हॅशटॅग मंथन, #@ मंथन. अबे यारे मंथन चॅनलवर तुम्हाला सांगतो क्वालिटी कंटेंट, क्वालिटी म्हणजे मंथन, क्वालिटी कंटेंट म्हणजे मंथन. लाईक शेअर सबस्क्राईब, दबा के लाईक शेअर सबस्क्राईब करो बे भावांनो, करा. त्यानंतर याला सगळ्यात जास्त खत, मेज क्रॉप खादाड पीक आहे. खादाड पीक आहे म्हणजे सगळ्यात जास्त क्रॉप, सगळ्यात जास्त म्हणजे 150:100 आहेत. 150:75 कुठे बी ते 75:75 सगळ्यात जास्त. ओके. आणि पाणी पण सगळ्यात जास्त लागतंय, एवढं ध्यानात ठेवा, पाणी पण सगळ्यात जास्त. त्यानंतर मॅच्युरिटी काय होती? 20 ते 25% ग्रेनमध्ये मॉइश्चर असतं. त्यानंतर 50 ते 7 क्विंटल याचं हेक्टरी उत्पादन आहे. त्यानंतर ब्लॅक ग्रामचं आहे, डाळ म्हणून वापरतो, डोसा, इडली, डोसा, वडा बटर. त्यानंतर न्यूट्रिएंट हाय इन प्रोटीन 24%, 60% मिनरल्स कंटेन करतात. हेल्थसाठी चांगलं आहे. लेग्युमिनस, नायट्रोजन फिक्सेशनसाठी वापरतं, इनरिच करण्यासाठी वापरतं, ग्रीन मॅन्युरिंगसाठी वापरलं येतं. ओके. हे तुमच्याकडे पाहून पण सांगू शकतो मी. पार्ट आहे मग सगळं. बडे हरामी हो बे सर तुम, असंच म्हणत असं ना मनातल्या मनात. काय म्हणणार नाही. ओके बाळांनो, ही PDF तुम्हाला देऊन टाकतो मी, तुम्ही PDF वाचून घ्या, कारण की आता याच्यातले 2-4च मुद्दे राहिले, ते तुम्ही करून घ्या. सारखंच लागतं. ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं कल्टिवेशन सगळं सारखंच आहे. 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आहे. ओके. त्यानंतर पर मिलेट म्हणजे बाजराचं इकॉनॉमिक इम्पॉर्टंट काय? ओरिजिन आफ्रिका आहे, हाय न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे. पुअरचं फूड कोण म्हणतं? फूड ऑफ पुअर, तर त्याला पुअर पॉप्युलेशन त्याला मिलेट्स म्हणतात. मेजर फूड क्रॉप इन रेन फेड रिजन असतं. रेन फेड रिजन म्हणजे जिथं पाण्याचा स्पेल असतो, पाणी पडत नाही तिथं. ओके. सगळ्या सॉइलमध्ये येतं. फर्स्ट फोरनाईट ऑफ जुलै फंगीसाईड अँड रो 15 ते 20 टेक्चर प्लांट टू प्लांट 60, ते तुम्हाला सांगितलं 45/15 तेवढंच त्याचं ते. त्यानंतर वीड मॅनेजमेंट, फर्टिलायझर मॅनेजमेंट ते 60-30-30 एवढं रिकमेंडेड डोस आहे. 8 ते 10 क्विंटल, तिथं तुम्हाला सगळ्यात कॉमन सांगितलं. हार्वेस्टिंग आणि यील्ड, ॲट्राझिनस मारायचं. सोरगमला, बाजऱ्याला, मेजला ॲट्राझिन मारायचं हो, प्री इमर्जन्स. पोस्ट इमर्जन मध्ये 2,4-D मारायला चालतंय. 20 ते 30 क्विंटल ग्रेनची क्वालिटी होती, म्हणजे 20 ते 30 क्विंटल त्याचं यील्ड येतं. त्यानंतर सिसेमम हे आफ्रिकाचं आहे. आफ्रिका, इथिओपिया, त्याच्यात जो ऑइल कंटेन येते 25 ते 55%, सगळ्यात जास्त ऑइल सिसेमम मध्ये, ग्राउंडनट पेक्षा सुद्धा जास्त. ओके. आणि सगळ्यात जास्त प्रोटीन सोयाबीन मध्ये 20 ते 45. ओके. क्लायमेट तुम्ही वाचून घ्या. जून जुलै सगळे 5, सीड रेट 5 ते 6 किलो. ओके. ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण फेकून देऊ शकतो त्याला, थिनिंग करावं लागते त्याची. 50/25 हा त्याचा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट झाला. हार्वेस्टिंग करू शकतो. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स नायजर, रमतील, नायजरचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स विचारलेलं आहे. कल्टिवेशन प्रॅक्टिस पण मी याच्यात मेन्शन केलेलं आहे. ह्या PDF मध्ये तुम्ही सगळं वाचू शकता. ओके. इन डिटेल. त्यानंतर रेटिंग, जूटची रेटिंग प्रोसेस दिली. रेटिंग इज अ बायोलॉजिकल, मायक्रोबायोलॉजिकल हार्वेस्टेड जूट SRI मेथड समजून सांगितली मी तुम्हाला. ओके.
इम्पॉर्टन्स ऑफ पल्सेस काय आहे की न्यूट्रिएंट सिक्युरिटी आहे, 20 ते 25% प्रोटीन वगैरे असतं त्याच्यात. त्यानंतर व्हिटॅमिन बी भेटतात, मिनरल्स भेटतात. त्यानंतर सॉईल फर्टिलिटीसाठी आहे, क्रॉपिंग फ्लेक्झिबिलिटी आहे, ग्रीन मॅन्युअरिंग करू शकतो, इरोजन कंट्रोलसाठी हेल्प करते, इकॉनॉमिकल व्हॅल्यू आहे. त्यानंतर ऑइल सीड्सचं इम्पॉर्टंट काय, सोर्स ऑफ एडिबल ऑइल आहे, सोर्स ऑफ प्रोटीन आहे, म्हणजे ज्यात ऑइल आहे त्यात प्रोटीन पण आहे. सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त ऑइल आहे. त्यानंतर नायजरमध्ये ऑइल आहे, हे लिहू शकतो तुम्ही. ओके. त्यानंतर इंडस्ट्रियल इम्पॉर्टंट आहे, फॉडरचं इम्पॉर्टंट आहे, सॉईल हेल्थ. त्यानंतर न्यूट्रिटिव्ह बेनिफिट इम्पॉर्टंट ऑफ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मायनर मिलेट, रिच इन फायबर, हाय कर्ड. ओके. तर इथपर्यंत तुमचं आपण सगळं कव्हर अप केलेलं आहे. कोणाला काही डाऊट असला तर मला पर्सनली कॉल करू शकता, मला पर्सनली मेसेज करू शकता, विचारू शकता, डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. बिना डाऊट घेऊन पेपरात जायचं नाही, पेपरामध्ये लिहून यायचं, कोरा पेपर सोडायचा नाही. नाही आलं, मी जे मेन इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले राईसमध्ये काऊन टाईम घेतला तिथं मला तुम्हाला पॉईंट समजून सांगायचे होते, हे तुम्ही वाचा. ओके. पॉईंट जे महत्वाचे, जे मी सगळ्या याच्यात कॉमन पॉईंट सांगेल ते कॉमन पॉईंट तुम्ही लेक्चर 2दा ऐका. जे कॉमन पॉईंट सांगेल ते ध्यानात ठेवा, ते कॉमन पॉईंट लिहून या, पण पेपर चांगला गेला पाहिजे. ओके. झालं. आपण रिव्हिजन इन डिटेल घेतलेली, कशाचं काही सोडलं नाही, सगळे क्वेश्चन कव्हर अप आहे. ही PDF तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. कशा ना कशा प्रकारे मी पोहोचवीन. नसेल पोहोचत तर मंथन चॅनलवर या, काही होत नाही. चॅनलवर ॲड झाले, सबस्क्राईब केले तर तुमच्या एका सबस्क्राईबने लगेच पैसा चालला ना, नॉर्मली लय टाईम लागते त्याला. ओके. चालतंय. तुमच्या मित्रामध्ये जे पण ग्रुप आहे तुम्ही तिथून शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कंटेंट कसा वाटला त्यासाठी तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. ओके. तुमची एक कमेंट मला खूप दिलासा देऊ शकते. काही विद्यार्थ्यांनी दिली मला, काय वाघ म्हणून एक विद्यार्थी, त्यांना पण एक चांगली कमेंट केली. 2-4 विद्यार्थ्यांना की बॉस सर क्रॉपचं पण लेक्चर घ्या. आपण ते लेक्चर घेतलेलं आहे, ही तुम्हाला PDF येऊन जाईल. ओके. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. # मंथन.